सर्व भावा बहिणींना माझा खूप खूप मनापासून नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? हां, बरंच असलं पाहिजे. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये, म्हणजे शाळा करून आता गार्डनचं काम माझं सुरू होत आहे. फुलं दाखवते मी तुम्हाला अगोदर, सर्व गार्डन थोडीशी फिरून दाखवते. मग आज काय काम झालं ते सांगते. हे पहा, हे खूप जास्त दाटी करतं म्हणून ह्याला थोडंसं मी तोडून टाकते. ह्याला ना एक फांटीसुद्धा लावलं तरी येतं हे झाड. खूप सुंदर दिसतं फुलासारखंच. खूप शोभा वाढवतं गार्डनचे. आणि ह्याच्यात 4-5 प्रकार आहेत शोचे झाडं. आणि हे पहा, हे पण फूल किती सुंदर दिसतात, कलर किती छान. आणि आज बघा, जास्वंद माझा अशा कलरचा, म्हणजे रेड 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 कलरचा जास्वंद फुललेला आहे. किती मस्त असा दिसत आहे पहा. किती दिवसानंतर आज हा जास्वंद फुलेला आहे. गार्डनला शोभा दिलेली आहे. आणि तुम्ही पण आनंद घ्या, हसा, मस्त राहा, खुश राहा. हे पांढरे बघा, पांढरे फुलं बघा किती मस्त दिसत आहेत ना. माणसाने ना थोडं थोडं कधी कधी हसलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि काय हो, उदास 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 राहायचं जीवनामध्ये, एकटेपणा राहायचं, असं नाही करायचं. आपल्याला सोबती आहेत ना. हे पहा किती छान फुलं. आणि हे पहा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, हे मी पॉटमध्ये 2 झाडं लावलेली होते. आणि पहा आज किती छान फूल आलेलं आहे. हसा ना पाहून, घ्या ना आनंद. किती छान प्रकृती आपल्याला किती काही देते ना, तर त्याचा आनंद आपल्याला घ्यायला आला पाहिजे. हे पहा, हे पहा, आता इथे ना टमाटरचे रोपं उठलेले आहेत. हे टमाटरचे रोपं मी आता दुसरीकडे लावावं का, असा आज विचार करते. लावलं तरच बरं आहे ना, नाहीतर मग इथेच काय, एक टमाटरच टाकले होते, त्याचे रोपं एवढे आलेले आहेत. आणि हे मिरच्याचे रोपं, हे पण दुसरीकडे लावायचे आहेत. तर त्यासाठी आता आपल्याला बघावं लागेल जागा कुठं आहे. आणि हे पहा, कांद्याची पात सर्व असं जमिनीला हे होऊन गेलेली आहे. आणि तोडणं होत नाही, तेवढं करणं होत नाही. आणि देतोच पण कुणाला कुणाला. हे टमाटे, काय माहिती थोडं किडे लागत आहेत टमाटरमध्ये. आता खूप छान टमाटे लागलेले आहेत. आता चटणी वगैरे करावं लागेल, कांद्याची पात घालून भरीत वगैरे. ह्याला बघा किती छान फूल लागतं. आणि हे पहा किती छान फूल असं लागतं. हे त्याचे पानं बघा, ते काळपट पानं त्याची, आणि फुलं बघा किती मस्त असे लागतात. घ्या ना आनंद, तुम्ही पण हसत राहा ना, उदास राहू नका. जीवनात जे आलं त्या अशा प्रसंगाला तुम्ही तोंड द्या. हे पहा, हे पहा, हे पहा, तोरा तोरा पाहिलं ना, तोरा किती छान दिसतो ना. तो पण मस्त दिसतो बघा. प्रकृतीनं आपल्याला किती काही दिलेलं आहे ना. तर चला ना, आपण काय करू आता, इथले जे आहेत झाडं, म्हणजे कांद्याची लावलेली, हे सर्व मी काढून टाकते, घेते वापरामध्ये, स्वयंपाकामध्ये. काही चांगले चांगले कांद्याची पात काढून घेते. आणि ही जी जागा झालेली असते ना मोकळी, ह्या जागेमध्ये मी लावते आता टमाटरची रोपं. म्हणजे ह्या मस्त सूर्यप्रकाश पण येतं इथं. आणि जमीन पण खूप छान आहे, भुसभुशीत एकदम, काळी 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 जमीन. आणि खूप छान आहे. थोडंसं खत वगैरे टाकते, चहापत्ती आहे, म्हणजे चहा करून उरते ना, दररोज दररोज चहा करून आम्ही ते चहापत्ती, हे पहा, चहापत्ती थोडं मिसळते काळ्या मातीमध्ये. मिसळलं ना अगदी छान माती होते, एकदम पौष्टिक मिळतं. तर आता मी हे रोपं लावून घेते. 2-2 रोपं लावायचे, एक एका ठिकाणी 2-2, म्हणजे एक गेलं तरी एक येतं, किंवा दोन्ही आलं तरी छानसं दिसतं. आणि वाढ पण होते व्यवस्थित. तसं काही नाही, 2 लावायचे, कारण झाडं लहान लहानच आहेत ते अजून टमाटरचे. आणि तर इथं मी एकाच ठिकाणी लावून टाकते, एवढ्यामध्येच. आणि जागा पण पाहिजे ना तेवढी. एवढ्या जागेमध्येच मी काय काय लावलेलं आहे पहा. किती भाजीपाला, सगळ्या प्रकाराचा भाजीपाला लावलेला आहे. तरी मला अजून आंबाड्याची भाजी लावायची आहे, आणखीन थोडं भेंडीची बी टाकायची आहे, भोपळ्याची बी टाकायची आहेत. तर पहा, म्हणजे शौक आहे असं समजा. शाळा करून, ड्युटी करून, आणि घरचं काम सगळं व्यवस्थित करून अजून गार्डनिंग करणं म्हणजे एक शौक आहे, म्हणून मी करते. आणि त्याचा फायदा पण मला मिळतो. स्वच्छ वातावरण मिळतं, चांगला भाजीपाला खायला मिळतो. आणि हे काढते मी आता मिरच्याचे रोपं. आणि हे मिरच्याचे रोपं आता झालं माझं पॉट हे खाली झालं, त्याच्यात पण काहीतरी लावावं लागेल. खूप काम असतं गार्डनिंगचं, तुम्ही असं समजूच नका बघा. आणि हे पहा, इथं मी किती 3-4 प्रकाराचे बी टाकलेले होते तुमच्या समोरच. बिन्नीचं बी टाकलेलं होतं, आंबाडीचं बी टाकलेलं होतं, काहीच आलं नाही. मग खाली आहे ना जागा, मग तिथे मिरच्याचेच रोपं लावून टाकते.
तर मिरच्याचे रोपं लावून टाकले की मिरच्या येतील थोड्या थोड्या. तर पाहावं येते का. आपलं काम आहे लावायचं आणि त्याचं फळ मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट. आपण लावायच्याच अगोदर इतकं मोठं मेहनत करावं, कष्ट करावं, काय येतं आहे त्याच्यामध्ये, एवढंसं येतं आहे असं नाही. काय कधी काय मिळतं आपल्याला भाजीपाला सांगताच येत नाही. जातंही कोणतं कोणतं. आता प्रकृती आहे. प्रत्येक आपण लावलेली वस्तू आपल्याला, प्रत्येक मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं का जीवनामध्ये. आपण कितीतरी चांगले चांगले कामं करतो तर त्याला कुणी आपल्याला शाबासकी देतं का. कुणी म्हणतं का आपल्याला तुम्ही चांगलं केलं म्हणून. मग आपण काय काम करायचं सोडून देतो का. कुणाची आशा करतो का कुणी म्हणावंच असं म्हणून. तसं काहीच नाही. आपण चांगलं काम करत राहायचं. चला आता मी पाणी घालते. दोन्ही रोपं लावायचं झालं. आता पाणी घालून घेतलं की टवटवीत बाग होईल. आणि दुसरं म्हणजे काय म्हणजे ना, आमच्या शाळेत मुलं जे आहेत 9वी 10वीचे IIT बाबाचंच बोलत असतात पहा. केव्हा म्हटलं इतकं हसायला आलं ना आज तरी त्या IIT बाबाचं एक एक जण एक एक प्रसंग सांगायला लागले. तर असं ना इतकं शिक्षण घेऊन असं मूर्खता कधीच करू नये बघा कुणीही. आणि हे अगदी बरोबर आहे बघा. मुलांना ज्यांचं पालनपोषण आहे ना चांगल्या वातावरणामध्ये झालेलं झालं पाहिजे. घरी भांडण वगैरे असलं की त्याचा परिणाम मुलावर विपरीत होत असतो. म्हणून आईवडिलांनं विचार करूनच मुलांच्या समोर बोलावं लागतं. चांगल्या शब्दाचा प्रयोग करून एकमेकाला आदरानं बोलावं लागतं घरामध्ये. तर तो व्हायरल झालेला IIT बाबा हेच सांगतो की आमच्या घरामध्ये असं होतं तसं होतं. त्याचा विपरीत परिणाम किती झालेला आहे पहा. तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.